नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे इथे भरपूर पदांची भरती निघाली आहे. मित्रांनो, भरपूर पदं आहेत, चांगली पदं आहेत, कायमस्वरूपी पदं आहेत, सरकारी भरती आहे. मित्रांनो, इथं जर तुम्ही अप्लाय करू शकता, चांगली संधी आहे. तर मित्रांनो, चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती कोणकोणती पदं निघालेत, किती पदं निघालेत, कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे, फी किती लागणार आहे आणि बाकीच्या साऱ्या गोष्टी. तर मित्रांनो, चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर ओपन झालेली जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे निघालेली जाहिरात आहे. तुम्ही इथं पाहू शकता कधीपासून कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे, कोणकोणती पदं आहेत. तर तुम्ही इथं सुरुवातीला पहा गट ब आणि गट क पदांची भरती निघालेली आहे. मित्रांनो, तुम्ही इथं पहा कधीपासून अप्लाय करायचं आहे. तर 19/8/2022 पासून तुम्ही ते अप्लाय करू शकता आणि शेवटची तारीख जी आहे ती 8 सप्टेंबर 2022 आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही कधीही ते अप्लाय करू शकता. मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीनं शुल्क भरण्याची शेवटची तारीख जी आहे ती 8 सप्टेंबर आहे. त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या 8 दिवस अगोदर किंवा 7 दिवस अगोदर तुम्हाला माहीत पडेल. त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जो आहे तो ऑक्टोबरमध्ये टेंटेटिव्हली होऊ शकते, म्हणजे संभाव्यतः ऑक्टोबरमध्ये तुमची परीक्षा होण्याची शक्यता आहे. पदं कोणकोणते, चला त्याच्याविषयी जाणून घेऊया आपण. पहिलं पहा, अतिरिक्त कायदा सल्लागार म्हणून एक पद निघालेलं आहे. दुसरं आहे विधी अधिकारी, त्यासाठी एक पद निघालेलं आहे. तुम्ही कॅटेगरी जिथं चेक करू शकता. उपमुख्य अग्निशमन अधिकारीसाठी एक पद निघालेलं आहे. विभागीय अग्निशमन अधिकारीचे एक पद आहे. उद्यान अधीक्षक वृक्ष एक पद निघालेलं आहे. सहाय्यक उद्यान अधीक्षक 2 पदं आहेत. उद्यान निरीक्षकाची 4 पदं निघालेत. हॉर्टिकल्चर सुपरवायझरसाठी 8 पदं आहेत. तुम्ही इथं पाहू शकता. कोर्ट लिपिकसाठी 2 पदांची भरती आहे. ॲनिमल कीपरसाठी 2 पदं आहेत. समाजसेवकासाठी 3 पदांची भरती निघालेली आहे. मित्रांनो, स्थापत्य अभियंत्री सहाय्यक 41 पदांची भरती आहे. तुम्ही इथं पाहून घ्या, कॅटेगरी वाईज दिलेली आहेत. त्याचबरोबर लिपिक या पदासाठी 213 पदांची भरती निघालेली. मित्रांनो, 213 पदं भरपूर असतात, त्यासाठी तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्याचबरोबर आरोग्य निरीक्षकसाठी 13 पदं आहेत. कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठी 75 पदांची भरती आहे. कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी 18 पदांची भरती आहे. अशा पद्धतीने निघालेली भरती आहे. मित्रांनो, भरपूर पदं आहेत, यासाठी तुम्ही इथं जरूर अप्लाय करू शकता. ह्यासाठी शैक्षणिक अर्हता वगैरे काय लागणार आहेत किंवा बाकीच्या गोष्टी काय आवश्यक आहेत ते इथं आपण पाहूया. तुम्ही इथं पाहू शकता. पहिलं पद आहे अतिरिक्त कायदा सल्लागार लेवल 16चं पद आहे. ह्यासाठी तुम्हाला जे वेतन आहे ते 44,900 ते 1,42,400 रुपयापर्यंत तुम्हाला ते वेतन मिळेल. आणि त्यासाठी आवश्यक त्या अर्हता असतील विद्यापीठामध्ये, म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठात विधी पदवीधर आवश्यक आहे, म्हणजे लॉ तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. दिवाणी व फौजदारी न्यायालयात किमान 7 वर्ष स्वतंत्र वकील म्हणून तुम्ही काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर मान्यताप्राप्त शासन संस्थेकडे संगणक अर्हता तुमच्याकडे आवश्यक आहे, म्हणजेच MSCIT तुमचं झालेलं पाहिजे. मित्रांनो, दुसरं पद आहे विधी अधिकारी. याच्यासाठी वेतन तुम्ही पाहू शकता. 41,800 ते 1,32,300 रुपयापर्यंत तुम्हाला वेतन मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला विधी पदवीधर असणं आवश्यक आहे, म्हणजे लॉ ग्रॅज्युएट. त्याचबरोबर दिवाणी व फौजदारी न्यायालयातील किमान 5 वर्ष स्वतंत्र वकील म्हणून काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे आणि तुमच्याकडे संगणकाची अर्हता असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, उपमुख्य अग्निशमन अधिकारीसाठी तुम्ही इथं पाहू शकता 56,100 रुपये ते 1,77,500 रुपयेपर्यंत तुम्हाला ते वेतन मिळणार आहे. त्यासाठी शैक्षणिक अर्हता आहे, कोणत्याही शाखेचा पदवीधर असाल तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. पण त्याचबरोबर राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील पदवी तुमची BE फायरची धारण केलेली असणं आवश्यक आहे, किंवा राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांचा डिव्हिजन फायर ऑफिसर पाठ्यक्रम तुम्ही कंप्लीट केलेला असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं त्याचबरोबर याच्यात काही दुसऱ्या गोष्टी पण आवश्यक असतात, जसं की तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. शारीरिक पात्रतेमध्ये तुमची उंची 165 सेंटीमीटर पाहिजे. महिलांसाठी उंची 162 सेंटीमीटर आहे. छाती साधारण 81 सेंटीमीटर पाहिजे. फुगून तुमची 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे. वजन 50 किलोग्रॅम कमीत कमी पाहिजे. दृष्टी तुमची चांगली पाहिजे. उपमुख्य अग्निशमन अधिकारी किंवा तत्सम पदावरील किमान 5 वर्षाचा तुमचा अनुभव असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर संगणकाची अर्हता तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. मित्रांनो, पुढचं पद आहे विभागीय अग्निशमन अधिकारी. यासाठी वेतन तुम्ही पाहू शकता 9,300 ते 34,800 रुपये. ग्रेड पे म्हणून 4,600 रुपये एक्स्ट्रा मिळतील. त्यासाठी शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचं पदवीधर असणं आवश्यक आहे. राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील पदवी तुमच्याकडे असणं BE फायरची पदवी असणं आवश्यक आहे. मित्रांनो, यासाठी शारीरिक क्षमतेची सुद्धा इथं आवश्यकता असणार आहे. तुम्ही इथं पाहू शकता शारीरिक पात्रतेमध्ये उंची 165 सेंटीमीटर असायला पाहिजे. महिलांसाठी 162 सेंटीमीटर. छाती साधारण 81 सेंटीमीटर. फुगवून 5 सेंटीमीटर जास्त झाली पाहिजे. वजन 50 किलो आणि दृष्टी चांगली असणं आवश्यक आहे. मित्रांनो, विभागीय अधीक्षक अग्निशमन अधिकारी किंवा तत्सम पदावरील तुमचा कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर संगणकाचं ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे. मित्रांनो, पुढचं पद तुम्ही पाहू शकता उद्यान अधीक्षक या पदासाठी निघालेली भरती. त्यासाठी तुम्ही पाहू शकता वेतन जे आहे ते 41,800 ते 1,32,300 रुपयापर्यंत तुम्हाला ते वेतन मिळणार आहे. त्यासाठी तुमची शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमची कृषी विद्यापीठातील BSc हॉर्टिकल्चर किंवा फॉरेस्ट्री याच्यातली पदवी असणं आवश्यक आहे.
त्याचबरोबर शासकीय, निमशासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्था अथवा नामांकित संस्थांमधील तुमचा उद्यानातील पर्यवेक्षकीय कामाचा 5 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. मित्रांनो, त्याचबरोबर पुढचं पद आहे सहाय्यक उद्यान अधीक्षक. या पदासाठी तुम्ही पाहू शकता 35,400 ते 1,12,400 रुपयापर्यंत तुम्हाला वेतन मिळणार आहे. आणि याच्यासाठी शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता सेम आहे. कृषी विद्यापीठातील तुमची BSc हॉर्टिकल्चर किंवा फॉरेस्ट्री या विषयातील पदवी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर शासकीय, निमशासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्था याच्यातील तुमचा 5 वर्षाचा कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. मित्रांनो, उद्यान निरीक्षक या पदासाठी तुम्ही इथं पाहू शकता 10 पदांची जी भरती आहे त्यासाठी तुम्ही इथं पहा 29,200 ते 92,300 रुपयापर्यंत तुम्हाला इथं वेतन मिळणार आहे. त्याचबरोबर यासाठी शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाकडील BSc हॉर्टिकल्चर किंवा फॉरेस्ट्री पदवी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सेम आहे शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था याच्यातील कमीत कमी 5 वर्षाचा तुमचा पर्यवेक्षकीय कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. मित्रांनो, पुढचं पद आहे हॉर्टिकल्चर सुपरवायझर. यासाठी तुम्ही पाहू शकता 29,200 ते 92,300 रुपयापर्यंत तुम्हाला वेतन मिळणार आहे. यासाठी तुमची शैक्षणिक पदवीमध्ये कृषी विद्यापीठाकडील BSc तुमची पाहिजे हॉर्टिकल्चर किंवा फॉरेस्ट्री या विषयातून. त्याचबरोबर शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमधून पर्यवेक्षकीय कामाचा 5 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. मित्रांनो, कोर्ट लिपिक या पदासाठी तुम्ही पाहू शकता 19,900 ते 63,200 रुपयापर्यंत तुम्हाला ते वेतन मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला विधी शाखेतील पदवी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर शासनाकडील मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा तुमची उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. मराठी टंकलेखनाचा वेग तुमचा 30 आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर वरिष्ठ वकिलांकडील कोर्ट कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभवसुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. मित्रांनो, ॲनिमल कीपर या पदासाठी जी भरती निघाली त्यासाठी तुम्ही वेतन पाहू शकता 16,600 ते 52,400 रुपयापर्यंत तुम्हाला वेतन मिळेल. त्यासाठी तुमच्याकडे पदवीमध्ये पशुवैद्यकीय पदविका उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर प्राणी संग्रहालयाच्या ठिकाणी तुमचा 5 वर्षाचा कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. मित्रांनो, समाजसेवक या पदासाठी निघालेल्या भरतीमध्ये तुम्ही पाहू शकता वेतन जे आहे ते 35,400 ते 1,12,400 रुपयापर्यंत तुम्हाला वेतन मिळेल. त्याचबरोबर तुमच्याकडे जी शैक्षणिक अर्हता आहे तुमची MSW ही पदव्युत्तर असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणकाची अर्हता असणं सुद्धा आवश्यक आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी 19,900 ते 63,200 रुपयापर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला शैक्षणिक अर्हतेमध्ये तुम्ही इथं पाहू शकता तुमच्याकडे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या सेवा प्रवेशानुसार नियमानुसार जे काय असेल ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. म्हणजेच तुमच्याकडं ग्रॅज्युएशन पदवी असणं आवश्यक आहे स्थापत्य विषयातील, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. मित्रांनो, लिपिक या पदासाठी भरती निघाली त्याचे तुम्ही वेतन पहा 19,900 ते 63,200 रुपयापर्यंत वेतन तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर त्यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मराठी शासनाची जी मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा आहे ती उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग जो आहे तो 40 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचं उच्च व तंत्र शिक्षण मंडळ MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर DOEACC सोसायटीचे अधिकृत CCC किंवा O स्तर किंवा A स्तर किंवा B स्तर तुमच्याकडे परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आणि मराठी भाषेचं ज्ञानसुद्धा तुम्हाला आवश्यक आहे. मित्रांनो, आरोग्य निरीक्षक या पदासाठी तुम्ही पाहू शकता 25,500 ते 81,100 रुपयापर्यंत वेतन मिळणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे कोणत्याही विद्यापीठाची पदवी चालेल. त्याचबरोबर शासनमान्य संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. मित्रांनो, कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी तुम्ही पाहू शकता 38,600 ते 1,22,800 रुपयापर्यंत तुम्हाला वेतन मिळेल. त्याचबरोबर त्यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हतेमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी असणं आवश्यक आहे किंवा पदविका म्हणजेच B किंवा BTech असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. आणि शेवटचा आहे कनिष्ठ अभियंता विद्युत पदवीधारक या पदासाठी तुम्ही पाहू शकता 38,600 ते 1,22,800 रुपयापर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे. त्याचबरोबर त्यासाठी तुम्हाला विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी असणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो निघालेली भरती आहे. जर तुमची शैक्षणिक अर्हता बसत असेल तर तुम्ही इथं जरूर अप्लाय करू शकता. मित्रांनो, चांगली संधी आहे, सरकारी नोकरी तुम्हाला इथे मिळू शकते चांगल्या पद्धतीनं, तर तुम्ही इथं जरूर अप्लाय करा. मित्रांनो, वयाच्या अटीविषयी बोलायचं झालं तुम्ही इथं पाहू शकता खुल्या वर्गासाठी कमीत कमी 18 वर्ष म्हणजे किमान वय 18 वर्ष आणि कमाल वयामध्ये 38 वर्ष खुल्या वर्गाला, मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष, त्याचबरोबर प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी 43 वर्ष कमाल वय मर्यादेमध्ये. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तीसाठी सुद्धा 45 वर्षापर्यंत खुल्या वर्गातले अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर दिव्यांग उमेदवारामध्ये 45 वर्ष शेवट आणि अंशकालीन उमेदवार असतील तर 55 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता. मित्रांनो, बाकीच्या गोष्टीसुद्धा इथं दिलेल्या आहेत, तुम्ही इथं सगळ्या गोष्टी एक वेळ वाचून घ्या. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती पूर्ण जाहिरात वाचा आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं अप्लाय करा. मित्रांनो, परीक्षा शुल्क किती लागणार आहे तर तुम्ही इथं पहा. मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 800 रुपये फी आहे. तसेच अमागास खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये परीक्षा शुल्क तुम्हाला लागणार आहे.
आणि ते परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं भरायचं आहे. माजी सैनिकांसाठी कोणतीही शुल्क लागणार नाही आहे, शुल्क माफ राहणार आहे. त्याचबरोबर पदाची कर्तव्य आणि जबाबदारी तर दिल्या, त्या तुम्हाला पूर्णतः बंधनकारक राहतील. काय काय असतील तुम्ही चेक करा ऑनलाईन जाऊन वेबसाईटवरती आणि सगळ्या गोष्टी समजून घ्या. तर अशा पद्धतीने मित्रांनो निघालेली भरती आहे. मला वाटते सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्याच असतील. बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही ते येऊन चेक करू शकता. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांशी शेअर करा. जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल की सरकारी नोकरी मिळावी तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो माझ्या चॅनलवरती असेच व्हिडिओ असतात जे गव्हर्नमेंट जॉब विषयी असतात. तर मित्रांनो माझ्या चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल कलरचं बटनमध्ये सबस्क्राईब लिहिलेलं ते दाबून सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन येईल, घंटा येईल, त्याला दाबून तुम्ही ऑलवरती सेट करा, जेणेकरून जसा मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिली तुम्हाला भेटून जाईल. तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन नोकरीसह. तोपर्यंत धन्यवाद.